नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध सीझन 2. सर्वात प्रथम तर मर्मबंधच्या सीझन 1ला भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मी मर्मबंधचं नवीन सीझन सुरू करत आहे. तुमचं प्रेम असंच ह्या सीझनलासुद्धा मिळेल अशी आशा करते. आणि जे नवीन श्रोते आहेत, ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे येणाऱ्या नवीन पार्टचं किंवा नवीन स्टोरीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तसंच तुम्हाला स्टोरी आवडत असेल तर छान छान कमेंट करायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया मर्मबंधाचं सीझन 2 म्हणजेच भाग 43. दादी आणि अनमोल निशीबद्दल ऐकून शॉकमध्ये होत्या. आई, मला तर विश्वासच बसत नाही. हे माझी मावशी काका आणि हा माझा भाऊ आहे. हे तर मिरॅकल आहे. कालपर्यंत ज्याचा रागराग करत होतो तो आमचा मोठा भाऊ आहे, अनमोल म्हणाली. हो बाळा, हे खरं आहे, सुनंदा म्हणाल्या. निशिगंधा, बाळा, तुझ्यावर खूप अन्याय झाला आहे, पण आता नाही. तुझ्या हिश्श्याचं सगळं प्रेम तुला आता मिळणार आहे, आणि शेखरलासुद्धा. दादी दोघांना जवळ घेत म्हणाली. मा, तू पुरुषोत्तमला विसरलीस का? शिवराज म्हणाले. नाही, त्यांना कशी विसरेन मी? भालचंद्र भाऊजींनी त्यांना नसेल दिला तो जावयाचा मान, पण मला त्यांना द्यायचा आहे, दादी म्हणाल्या. नाही आई, मला जावई नाही तर मुलगा म्हणून आशीर्वाद द्या. मानपान ते तर कधीच मला नको होतं. मला तर फक्त प्रेम आणि माझी माणसं हवी आहेत, पुरुषोत्तम म्हणाले. शेखरने सगळ्यांबरोबर अनमोल आणि दादीची ओळख करून दिली. त्यासुद्धा सगळ्यांना भेटून खुश झाल्या होत्या. ब्रो, मी तर एका लग्नाची शॉपिंग करायची म्हणून एवढी एक्सायटेड होती. आता तर इथे 3 लग्न होणार आहेत. काय मजा येणार आहे शॉपिंग करायला. हो ना प्रिया वहिनी, अनमोल उत्साहाने म्हणाली. हो तर, तुला अजून काय पाहिजे? तू तर रोजच शॉपिंग कर म्हटलं तरी करशील, दादी म्हणाल्या. अजिंक्य, अरे काकी आणि ऋषी कसे आले नाहीत अजून? तू त्यांना आणायला ड्रायव्हरला पाठवलं तर आहे ना? शेखरने विचारलं. नाही रे, ऋषीची एक्झाम चालू आहेत म्हणून त्या नाही आल्या. नंतर कधीतरी भेटतील काका मावशीला. बाकी सगळे तर त्यांना भेटलेच आहेत, अजिंक्य म्हणाला. अजून अनुसुद्धा नाही भेटली आईला. मला तिची रिॲक्शन बघायची आहे जेव्हा ती अनुला बघेल, प्रिया म्हणाली. मनीष, अरे माई अजून कशा नाही आल्यात? शेखर म्हणाला. हो, आत्तापर्यंत यायला पाहिजे होती, मनीष घड्याळ बघत म्हणाला. थांबा, मी कॉल करते माईंना, अनु म्हणाली. बाहेरच आहेत त्या, बघा आल्या, अनु समोर बघत म्हणाली. शेखरने माईला अगोदर सर्व कल्पना दिली होती. त्याने त्यांची ओळख निशिगंधा आणि पुरुषोत्तमबरोबर करून दिली. माई, तुमचे खूप खूप आभार. आम्ही शेखरकडून तुमच्याविषयी बरंच काही ऐकलं आहे. तुम्ही माझ्या लेकराला आईची माया लावली, त्याला सांभाळलं, त्याच्याबद्दल तुमचे उपकार मानावे तेवढे कमी आहेत. निशिगंधा माईसमोर हात जोडत बोलत होत्या. अहो ताई, काय करताय तुम्ही हे? मी तर फक्त माझं कर्तव्य केलं, माई म्हणाल्या. नाही आई, माईंनी कर्तव्य करताना मला खूप सारं प्रेमसुद्धा दिलं, शेखर माईंच्या गळ्यात हात टाकत म्हणाला. त्यांनी त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. जेव्हा कधी आईची आठवण यायची ना, तेव्हा मी माईजवळ जाऊन बसायचो, तिला बघायचो, बऱ्याच वेळा विचार करायचो, माझी आई अशीच असेल ना? शेखर म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून निशिगंधाने डोळे पुसले. खूप त्रास सहन केला माझ्या बाळाने, असं म्हणत तिने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. निशिगंधा एकदम खरं बोलत आहे माई, खरंच तुमचे आमच्यावर डोंगरा एवढे उपकार आहेत. तुमच्यामुळे आमचा शेखर सुरक्षित राहिला. तुम्ही त्याला प्रेम दिलंत, आसरा दिला, चांगलं शिक्षण आणि चांगले संस्कार दिलेत. एका आईवडिलांनी करायला पाहिजेत ते सर्व तुम्ही केलं. त्यासाठी आम्ही तुमचे कृतज्ञ आहोत, पुरुषोत्तम म्हणाले. आता तुम्ही मला लाजवताय. मी काही वेगळं केलं नाही. मी या सगळ्या मुलांना सारखा जीव लावला. फक्त एकच आहे, शेखर माझा त्या सगळ्यांमध्ये लाडका होता, पण त्यालाही कारण होतं. मी कधीच आई होऊ शकले नाही. मला आई व्हायचं होतं आणि नुकताच जन्मलेला शेखर माझ्या हातात आला. त्याला पाहून माझ्यातली आई जागी झाली. बाकीच्या मुलांबरोबर असं झालं नाही, कारण ते जेव्हा आश्रमात आले तेव्हा कोणी 2 वर्षाचं होतं तर कोणी 4 वर्षाचं होतं. पण शेखर, तो मात्र नवजात होता. त्याची कापलेली नाळसुद्धा ओली होती. त्याला बघून माझी ममता उफाळून आली. माई बोलता बोलता अश्रू पुसत होत्या. बरं, चला आता जेवून घ्या की बोलूनच पोट भरणार आहात? नक्षत्रा वातावरण जरा हलकं करत म्हणाली. हो, मला पण खूप भूक लागली आहे, शेखरने तिला साथ दिली. सगळे जेवायला बसले होते.
अनु, प्रिया आणि नक्षत्रा सगळ्यांना हवं नको ते बघत होत्या. सगळे गप्पा गोष्टी करत जेवत होते. नक्षत्रा, अनु आणि प्रिया दोघी माझ्या वहिनी आहेत, पण तुला मी वहिनी नाही म्हणणार. तू माझी बहीण आहेस आणि तुम्ही माझे जिजू. अनमोल नक्षत्रा आणि मनीषकडे बघून म्हणाली. का गं, असं का? दादीने विचारलं. बघ ना दादी, माझ्याकडे 2 भाऊ आहेत, 2 वहिनी आहे, पण बहीण नाही. आणि तसंही शेखर दादा नक्षत्राला तिची बहीण मानतो, म्हणजे शेखर दादाची बहीण म्हणजे माझी बहीण. शिवाय ते बहिणीच्या लग्नामध्ये जिजूचे जुते वगैरे चोरतात, तसं मला काही करता येणार नाही, म्हणून जरा वाईटच वाटलं होतं मला. पण बरं झालं, आता मला बहीण पण भेटली आणि जिजू पण. अनमोल डोळे मिचकावत म्हणाली. समजलं. मनीषने हुंकारा दिला. काय समजलं तुला? अनमोल भुवया उडवत म्हणाली. हेच की आता पाकीट रिकामं होणार माझं. मनीष तोंड बारीक करत म्हणाला. पक्का ड्रामेबाज आहेस तू. तुला डॉक्टर कुणी बनवलं काय माहिती? निशांत त्याच्याकडे बघून हसत म्हणाला. बरं, ते सगळं सोडा. आता लग्नाचे मुहूर्त कधी काढायचे ते सांगा बरं, दादी म्हणाली. दादी, सगळ्यात अगोदर मनीष आणि नक्षत्राचं लग्न करायचं असं मत आहे आमचं, पुरुषोत्तम म्हणाले. हो, पण आमची अजून एंगेजमेंट पण झाली नाही, मनीष म्हणाला. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, सुजित पुटपुटला. ए सुजा, गप रे, निशांतने त्याला गप्प बसवलं. बरं, मी काय म्हणतो मनीष, पुढच्या वीकमध्ये संडेला फिक्स करूया का तुमची एंगेजमेंट? चालेल ना? शेखरने विचारलं. हो चालते की, पण मी काय म्हणत होतो, ते लग्नाचा मुहूर्तसुद्धा जरा जवळचाच काढ. मनीष पटकन बोलून गेला तसा एकच हाशा पिकला. नक्षत्रा तर लाजून गोरीमोरी झाली होती. ती पटकन किचनमध्ये पळून गेली. यार, किती लाजते ही मुलगी, मनीष म्हणाला. ती बिचारी लाजाळूचं झाड आहे आणि तू मात्र निर्लज्ज आहेस, सुजित म्हणाला. हो, आणि तुला मला शिव्या द्यायची आवड आहे. माझ्यापेक्षा एखाद्या मुलीमध्ये एवढा इंटरेस्ट दाखव, निदान लग्न तरी होईल तुझं, मनीष म्हणाला. झालात का तुम्ही दोघं सुरू? शेखर दोघांकडे बघून म्हणाला. जाऊ दे रे शेखर, मस्करीच करत आहेत ते, निशिगंधा म्हणाल्या. हो ग माझी भोळी आई, मी तरी कुठे सिरियस आहे, शेखर हसायला लागला. सगळ्यांचं जेवण झालं होतं. पुरुषोत्तम आणि शिवराज बाहेर शतपावली करायला गेले. सुनंदा, माई, निशिगंधा आणि दादी गप्पा मारत बसल्या होत्या. निशिगंधा माईंकडून शेखरविषयी जाणून घेत होती, त्याचे किस्से ऐकत होती. माईसुद्धा आनंदाने तिला शेखरच्या लहानपणाच्या आठवणी सांगत होत्या. निशिगंधा त्यांचं बोलणं ऐकून लांब बसलेल्या शेखरकडे कौतुकाने पाहत होती. सुजित, निशांत, अजिंक्य आणि चंदन सर्व प्रिन्सेसबरोबर खेळत होते. अनु, प्रिया आणि नक्षत्रा जेवायला बसल्या होत्या, तर अनमोल त्यांच्याजवळ बसून त्यांना काय हवं नको ते बघत होती. मध्येच त्यांना प्रश्न विचारून भांडावून सोडत होती. नक्षत्रा आणि अनमोल मिळून प्रिया आणि अनुची चांगलीच फिरकी घेत होत्या. त्यांना चिडून चिडून इतकं बेजार केलं होतं की बिचाऱ्या जेवत कमी होत्या आणि लाजत जास्त होत्या. मनीष तंद्री लागल्यासारखा एकटक नक्षत्राकडे बघत होता. ते पाहून शेखर त्याच्या बाजूला येऊन बसला. मनीष, अरे डोळे बाहेर येतील अशाने. किती ताडणार आहेस तिला अजून, शेखर म्हणाला. शेखर, मला एक सांग, हिला कधी खायला मिळत होतं की नाही, मनीष म्हणाला. म्हणजे, शेखरने विचारलं. एक नंबरची खादाडा आहे रे तुझी बहीण. किती वेळ झाला मी तिच्याकडे बघत आहे. आत्ता बघेल, मग बघेल, पण तिने काही माझ्याकडे बघितलं नाही. बघ कशी मन लावून जेवत आहे, दुष्काळग्रस्त कुठची, मनीष जरा रागात म्हणाला. तू चिडचिड का करत आहेस, शेखर हसत म्हणाला. चिडू नको तर काय करू, किती दिवस झाले अरे आम्ही एकमेकांशी बोललो नाही, भेटणं तर लांबच राहिलं, मनीष म्हणाला. अच्छा, असा प्रॉब्लेम आहे तर, शेखर म्हणाला. माझ्या मनाची अवस्था कशी रे कळत नाही हिला, मनीष म्हणाला. असं तुला वाटतं, तीसुद्धा तुला मिस करते, पण दाखवत नाही एवढंच, शेखर म्हणाला. शेखर यार, काहीतरी जुगाड कर, मला तिला भेटायचं आहे, तिच्याबरोबर बोलायचं आहे, मनीष म्हणाला. करतो काहीतरी, शेखर म्हणाला. काय झालं, तुम्ही दोघे एवढे सिरियस का दिसत आहात, अजिंक्यने विचारलं. काही नाही म्हणत शेखरने त्याला सगळं सांगितलं. मनीष, तू वरती टेरेसवर जा, मी अनुला सांगतो काहीतरी निमित्त काढून नक्षत्राला टेरेसवर पाठवायला, शेखर म्हणाला. नाही नको, ती टेरेसवर गेली की मग मी मागून जातो, नाहीतर मला तिथे पाहून उलट्या पावली निघून जाईल तुझी लाडकी बहीण, मनीष म्हणाला. हो, हे मात्र खरं आहे. मी 2च मिनिटात आलो, शेखर म्हणाला आणि किचनकडे गेला, पण 2च मिनिटात तोंड बारीक करून परत आला. तिघींचंही जेवण झालं होतं. चौघीसुद्धा किचनमध्ये होत्या. काय रे, शेर बनून गेला होता आणि भिगी बिल्ली बनून परत आलाय, अजिंक्य त्याच्या तोंडाकडे बघत हसला.
काय रे, काय झालं असं तोंड पाडायला, मनीषनेही विचारलं. अरे मी विसरलो होतो, तिथे अजून एक महामाया आहे, आमची बहीण अनमोल. शेखर तोंड बारीक करून म्हणाला. आता काय नवीन केलं मॅडमने, अजिंक्यने विचारलं. मी अनुजवळ गेलोच होतो, पण काही बोलायच्या अगोदरच मॅडमने असं काही चिडवायला सुरुवात केलं आणि गाणं म्हणायला लागली की विचारू नकोस, शेखर म्हणाला. कोणतं गाणं, मनीषने विचारलं. शाम सवेरे अब मैं जोरू जोरू कहूँगा, मैं जोरू का गुलाम बन के रहूँगा, मैं तो जोरू का गुलाम, जोरू जोरू का गुलाम बन के रहूँगा, शेखर म्हणाला. आणि मनीष आणि अजिंक्य दोघेही त्यावर पोट धरून हसत होते, एकमेकांना टाळी देत होते. हसा हसा, तुम्ही पण माझ्यावरच हसा, शेखर म्हणाला. जाऊ दे, तुझ्या बसची बात नाही, मीच जाऊन ह्यांची सेटिंग लावतो, अजिंक्य म्हणाला. थांब, मी सांगतो तसं कर, शेखर म्हणाला आणि त्याने अजिंक्यच्या कानात काहीतरी सांगितलं. ही आयडिया छान आहे, अजिंक्य म्हणाला आणि किचनकडे गेला. अनुवहिनी, अजिंक्यने किचनमध्ये येत आवाज दिला आणि सगळ्या लेडीजच्या नजरा त्याच्यावर गेल्या. आता तुला काय पाहिजे, अनमोलने कमरेवर हात ठेवून विचारलं. तुझं डोकं जरा प्रमाणापेक्षा जास्त चालतं, ते थोडं कमी चालव. माझं नाही, शेखरचं काम आहे, अजिंक्य म्हणाला. दादाचं काम, अनमोलने विचारलं. हो, त्याचंच काम, अजिंक्य म्हणाला. मग तो मगाशी काहीच न बोलता का गेला, अनमोल विचार करत म्हणाली. कारण मगाशी कोणीतरी त्याला काही बोलूच दिलं नाही, अजिंक्य म्हणाला. आठव बरं, कोण चिडवत होतं त्याला, अजिंक्य तिच्याकडे डोळे बारीक करून म्हणाला. सॉरी, ते मी मस्करी करत होते, अनमोल म्हणाली. इट्स ओके, अजिंक्य म्हणाला. अनुवहिनी, जरा शेखरसाठी कॉफी करता का, अजिंक्य म्हणाला. हो करते. ते दोघे बोलत असताना कुणाचंच लक्ष नाही आहे ते पाहून अजिंक्य हळूच अनुला म्हणाला. बहिणी, काहीतरी काम काढून नक्षत्राला वरती टेरेसवर पाठवा, शेखरचा मेसेज आहे तुमच्यासाठी. अजिंक्य अनुला ऐकू जाईल इतक्या हळू आवाजात म्हणाला. हो पाठवते, अनु म्हणाली. नक्षत्रा, अनुने कॉफी बनवता बनवता तिला आवाज दिला. हो बोल ना, नक्षत्रा म्हणाली. माझे एक काम करशील, वरती टेरेसवर कपडे वाळायला घातले आहेत, तेवढे काढून आणशील, पाऊस येण्याचे चान्सेस वाटत आहेत, अनु म्हणाली. हो आणते, नक्षत्रा म्हणाली आणि निघाली. निशुदी, थांब, मी पण येते तुझ्याबरोबर, म्हणत अनमोलसुद्धा तिच्या मागे निघाली. ते पाहून अनुने मनातच कपाळावर हात मारला. नक्षत्राला बाहेर येताना पाहून मनीषची कळी खुलली. शेखर आणि अजिंक्यसुद्धा त्यांचा प्लॅन सक्सेस झाला म्हणून खुश झाले होते, पण मागून येणाऱ्या अनमोलला बघून तिघेही एकमेकांकडे बघू लागले. शेखर, काहीतरी कर, मनीषने इवलंसं तोंड करत शेखरकडे पाहिलं. अनमोल, स्टेप्स चढून वर जाणाऱ्या अनमोलला शेखरने आवाज दिला. हो दादा. इकडे ये जरा, त्याने तिला बोलवले. हो आले म्हणत अनमोल ते दोघे बसले होते तिथे गेली. शेखरने तिला त्याच्या बाजूला बसायला इशारा केला आणि डोळ्यांनीच मनीषला इथून निघ म्हणून खुणावलं. मनीष हळूच तिथून सटकला. हो दादा बोल ना, अनमोल म्हणाली. अनमोल शेखर आणि अजिंक्यच्या मध्ये बसली होती. काही नाही, म्हटलं बहिणाबाईची चौकशी करावी, ती काय करते तिची विचारपूस करावी, शेखर म्हणाला. दादा, मी MBAच्या फायनल इयरला आहे, 2 महिन्यांनी एक्झाम झाली की बिझनेसमध्ये डॅड आणि ब्रोला हेल्प करणार आहे, अनमोल म्हणाली. वाव, दॅट्स ग्रेट. मी काय म्हणतो, अजिंक्यला हेल्पची गरज नाही, तो एकटा हँडल करू शकतो, तू मला हेल्प कर, मी एकटाच आहे आणि अनुला ऑफिस जॉईन करायला थोडा वेळ लागेल, प्रिन्सेस अजून लहान आहे ना, शेखर म्हणाला. दादा, तिने एकदा अजिंक्यकडे पाहिलं, त्याने डोळ्यांनीच तिला हो म्हणून इशारा केला. काय झालं, फोर्स नाही, तुला आवडत नसेल तर, शेखर बोलतच होता की अनमोल म्हणाली. मला आवडेल, तसंही तू आणि ब्रो दोघेही माझ्यासाठी सारखेच आहात, अनमोल म्हणाली. थँक्यू, शेखर म्हणाला. बहिणीला थँक्यू नाही बोलत, फक्त गिफ्ट देतात, अनमोल डोळे गोल फिरवत म्हणाली आणि शेखर हसला. ही नाही सुधारणार, अजिंक्यसुद्धा हसत म्हणाला आणि त्याने तिच्या डोक्यावर टपली मारली. ब्रो, तिने त्याच्या हातावर चापट मारली. आई गं, दिवसेंदिवस हिची दहशत वाढत चालली आहे. शेखर, जरा मावशी काकाला एखादा मुलगा असेल तर बघायला सांग, हिचं लग्न उरकून द्यावं म्हणतोय मी, अजिंक्य मुद्दाम हात चोळत म्हणाला. एवढ्या लवकर तुझा पिछा सोडणार नाही मी, समजलं, माझ्यासाठी मुलगा शोधतोय, वाट बघ, मी लग्नच करणार नाही असं ठरवलं आहे, अनमोल म्हणाली. मुलगा भेटत नाही ते सांग ना गप्प, अजिंक्य तिला चिडवत म्हणाला. ब्रो, तुला तर मी आता सोडतच नाही, तुझ्या लग्नाची तारीख 1 वर्षानंतरची काढायला सांगते, थांब मी आईला, अनमोल म्हणाली. ए बाई,
तुला मुलगा मिळत नाही त्याचा सूड तू माझ्यावर का काढत आहेस? अजिंक्य म्हणाला. दादा बघ ना कसा बोलतो हा. मी काय वाईट आहे का? कॉलेजमध्ये किती मुलं माझ्या मागे आहेत, ह्याला काय माहिती? अनमोल ओघाओघात बोलून गेली आणि अजिंक्यने तिच्याकडे वही वर करून पाहिलं. शेखर कॉफी. अनुने त्याच्यासमोर ट्रे केला. वहिनी माझं काम आहे तुझ्याकडे, अनमोल म्हणाली आणि पटकन तिथून सटकली. नशीब थोडक्यात वाचले, नाहीतर माझं काही खरं नव्हतं, अनमोल मनातच म्हणाली. ही अनु काय डोक्यावर पडली आहे का? इथे तर कपडेच नाहीत. नक्षत्रावरती टेरेसवर इकडे तिकडे बघत म्हणाली. तिथे तिला वाळत घातलेले कपडे दिसत नव्हते. ती तिच्याच तंद्रीत जायला मागे वळाली आणि तिच्या मागे उभ्या असलेल्या मनीषला जाऊन धडकली. आऊच, तू इथे काय करत आहेस? ती कपाळ चोळत म्हणाली. तुला पाहत आहे, मनीष तिच्याकडे पाहत म्हणाला. त्याची नजर पाहून तिने नजर खाली झुकवली आणि तिथून बाजूला जायला निघाली. तिला जाताना पाहून मनीषने तिला हाताला धरून त्याच्याकडे ओढलं. तशी ती त्याच्यावर जाऊन आदळली. मनीषने तिला कमरेत हात घालून स्वतःकडे ओढलं. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगात करंट पास झाला. तिने अंग चोरून घेतलं. सोड ना, कुणी पाहिल, नक्षत्रा खाली पाहत म्हणाली. अगोदर तू माझ्याकडे पहा. त्याने हनुवटीला धरून तिचा चेहरा वर केला. माझी आठवण येत नाही तुला? मनीष म्हणाला. आठवण यायला विसरावं लागतं आणि मी तुला कधीच विसरू शकत नाही, नक्षत्रा म्हणाली. हो ना, मग कधीतरी मला भेटत जा ना. मागचा पूर्ण 1 आठवडा मी तुला पाहिलं नाही. माझा जीव कासावीस झाला होता नको तुला एकदा पाहण्यासाठी, मनीष तिला मिठीत घेऊनच म्हणाला. तिने सुद्धा तिचं डोकं त्याच्या छातीवर ठेवलं. मला सुद्धा तुला भेटायचं होतं, पण वेळच नव्हता. त्यात अनु आणि प्रिन्सेससुद्धा एकट्याच होत्या इथे, म्हणून तुझ्याकडे थोडं दुर्लक्ष झालं. नक्षत्रा त्याच्या शर्टवर हाताने नक्षी काढत म्हणाली. नको, तुला काहीतरी द्यायचं होतं, मनीष म्हणाला. काय? नक्षत्राने विचारलं. मनीषने त्याच्या खिशातून एक छोटंसं बॉक्स काढलं. हे काय आहे? नक्षत्राने विचारलं. ओपन करून बघ, मनीष ते बॉक्स तिच्याकडे देत म्हणाला. तिने ओपन केलं आणि मनीषकडे बघितलं. खूप सुंदर आहे, पण मनी हे खूप महाग असेल ना, कशाला घेतलंस? नक्षत्रा म्हणाली. किमती तर आहे, पण तुझ्यापेक्षा कमी. त्याने ती चेन वर काढली आणि तिच्या गळ्यात घातली. ती त्या चेनकडे बघत होती. गोल्डची चेन आणि त्यावर रिअल डायमंडचं पेंडन होतं. थँक्यू मनी, नक्षत्रा म्हणाली. फक्त थँक्यू? मला वाटलं काहीतरी स्वीट मिळेल, तोंड गोड होईल माझं, पण इथे तर थँक्यूवरच आवरलं, मनीष म्हणाला. मनीष, तू ना दिवसेंदिवस खूप आगाऊ होत चालला आहेस, नक्षत्रा त्याच्या डोळ्यातले भाव समजून म्हणाली. अरे त्यात आगाऊपणा काय आहे? माझ्या हक्काच्या होणाऱ्या बायकोकडे मागत आहे मी स्वीट, मनीष पुन्हा तिला जवळ ओढत म्हणाला. मनीष नो, मनीष नो, मनीष नो, ती त्याला ढकलत म्हणाली. असा कसा सोडेन मी तुला? मनीष म्हणाला आणि तिला जवळ घेत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. नक्षत्रा मात्र त्याच्या कृतीने भारावून गेली. त्याच्या अशाच वागण्याने त्याच्यावरचं तिचं प्रेम आणि विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला होता. त्याचं तिला समजून घेणं, तिला स्पेशल फील करून देणं तिला खूप आवडत होतं. नक्षत्रा आपसुकच त्याच्या मिठीत गेली. त्याच्या मिठी इतकी सेफ जागा जगात कुठेच नाही असं तिला मनोमन वाटत होतं. थोडा वेळ त्याच्या मिठीत विसावल्यानंतर ती बाजूला झाली. तू जा खाली, मी मागून येतो, मनीष म्हणाला. नक्षत्रा पुढे गेली आणि परत मागे आली.